श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही कथा आहे स्वामी चरित्र सारामृतमधील अध्याय नंबर 4, स्वामींचा विलक्षण स्वभाव. या अध्यायात तुम्हाला दिसेल स्वामी समर्थांचा वेगळाच गूढ स्वभाव. कधी ते आईसारखे प्रेमळ तर कधी कठोर गुरूंसारखे उग्र. एका गर्विष्ठ सावकाराने दान दिले, पण स्वामींनी ते नाकारले, कारण दान मनातून यायला हवे, दिखाव्यातून नाही. तर दुसरीकडे एका गरीब आईची अर्धी भाकरी स्वामींनी प्रेमाने स्वीकारली. या कथेत तुम्हाला कळेल स्वामी का राग दाखवत होते, अहंकार सोडण्यामागचा खरा अर्थ काय, खरी भक्ती म्हणजे काय, खरी भक्ती म्हणजे काय, स्वामींची कृपा कोणावर होते. ही कथा केवळ ऐकण्यासाठी नाही, तर ती अनुभवण्यासाठी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, स्वामी भक्तांसोबत शेअर करा, चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, कारण स्वामींचा राग ही कृपाच असतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या जगात काही माणसं अशी असतात ज्यांना समजून घेणं सोपं नसतं, पण त्यांना अनुभवणं मात्र आयुष्य बदलून टाकतं. अक्कलकोटमध्ये आता स्वामी समर्थांचं नाव घराघरात पोचलं होतं. कोणी त्यांना देव मानत होतं, कोणी सिद्धपुरुष मानत होतं, तर काही अजूनही त्यांना वेडा फकीर म्हणत होते. कारण स्वामींचा स्वभाव कोणालाही कळत नव्हता. कधी ते एखाद्या गरीबावर आईसारखं प्रेम करत, तर कधी एखाद्या श्रीमंतावर अगदी कठोर रागावत. कधी ते तासनतास शांत बसत, तर कधी अचानक उग्ररूप धारण करत असत. लोक गोंधळले होते. हे कसे संत आहेत, हे असे का वागतात? पण सत्य वेगळंच होतं. स्वामी कधीच माणसाच्या चेहऱ्याकडे पाहत नव्हते, ते थेट मनात पाहत होते. एका दिवशी एक गर्विष्ठ सावकार स्वामींकडे आला. सोबत मोठी थैली, घमेंड भरलेला चेहरा आणि मनात अहंकार. तो म्हणाला, महाराज, मी तुमच्यासाठी भरपूर दान आणलं आहे. स्वामी शांत बसले होते. त्यांनी त्या सावकाराकडे पाहिलं आणि फक्त एकच शब्द म्हटला, नको. सावकार चिडला, मी एवढं आणलंय आणि तुम्ही नाकारता. तेव्हा स्वामी उठले आणि अचानक काठी आपटली. क्षणात सावकाराची थैली फाटली आणि पैसे जमिनीवर पसरले. सावकार घाबरला. स्वामी शांतपणे म्हणाले, दान मनातून आलं पाहिजे, दिखाव्यातून नाही. त्या दिवशी सावकाराचा अहंकार मोडला. तो खाली बसून रडू लागला. स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो क्षणात शांत झाला. दुसऱ्या बाजूला एका गरीब आईने स्वामींना अर्धी भाकरी दिली. स्वामींनी ती प्रेमाने घेतली आणि म्हणाले, तुझ्या घरात अन्न कधी कमी पडणार नाही. आणि खरंच त्या घरात कधी दारिद्र्य आलं नाही. लोकांना हळूहळू कळू लागलं, स्वामींचा राग कधी द्वेषातून नव्हता, तो नेहमी सुधारण्यासाठी होता. आणि त्यांचं प्रेम कधी स्वार्थातून नव्हतं, ते शुद्ध करुणेतून होतं. स्वामी म्हणायचे, मी तुम्हाला घाबरवायला नाही आलो, मी तुम्हाला जाग करायला आलो आहे. काही लोकांना स्वामी खूप कठोर वाटायचे, पण जे त्यांना जवळून ओळखायचे त्यांना कळायचे, स्वामींच्या कठोरतेत देखील माया होती, मार्ग होता आणि उद्धार होता. अक्कलकोटमध्ये एक कथा पसरली. स्वामी ज्यावर रागावतात त्याच्यावर त्यांची कृपा असते. स्वामी कधी चमत्कार दाखवत नव्हते, ते फक्त सत्य दाखवत होते. माणसाचं मन, माणसांचा अहंकार, माणसाची श्रद्धा, हे सगळं आरशासारखं स्वामींच्या समोर दिसत होतं. आणि म्हणूनच पुढील अध्यायात स्वामी आणखीन कठोर परीक्षा घेणार होते. कारण खऱ्या भक्ताला फक्त प्रेम पुरेसं नसतं, तर श्रद्धेची अग्निपरीक्षा द्यावी लागते. जर कधी आयुष्यात तुला स्वामींचा राग जाणवला, तर समज तो राग नव्हता, तो तुझ्यावरचा विश्वास होता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो, तुमची जर खरंच स्वामींवरती श्रद्धा असेल, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि पुढचा अध्याय ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या अध्यायामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.